नमस्कार, निक्षर.com मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. जर्मनीमधील शिक्षणासाठीचे तुमचे एकमेव डेस्टिनेशन. जर तुम्ही जर्मनीत जाण्याचा विचार करत असाल शिक्षणासाठी किंवा जर तुम्ही जर्मनीत जाण्यासाठी तयार झाले असाल तर तुम्हाला आता एक नवीन अपडेट जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हा अपडेट आहे ब्लॉक अकाउंट विषयी. ब्लॉक अकाउंट म्हणजे काय हे ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी सांगतो की ब्लॉक अकाउंट हे एक असं अकाउंट असतं जे तुमच्या जर्मनीतील जे खर्च आहेत ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अकाउंट क्रिएट करावं लागतं. जसं की जर तुम्ही भारतात असाल तर तुम्ही एक कुठल्याही बँकेचं अकाउंट क्रिएट केलं असतं ज्यात तुमचे पैसे असतात आणि त्यातून तुम्ही पैसे काढून तुमचे खर्च पूर्ण करत असतात. परंतु जर तुम्हाला भारतातून जर्मनीमध्ये शिक्षणासाठी जायचं असेल आणि त्या ठिकाणी तुमचं शिक्षण पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला जो खर्च लागणार असेल तो तुम्हाला एका अकाउंटमध्ये जमा करायला लागतो, जे अकाउंट असतं ब्लॉक अकाउंट. या ब्लॉक अकाउंट विषयी एक नवीन अपडेट आहे. जर तुम्ही समर इनटेकसाठी जात असाल, अर्थात या ठिकाणी 2 इनटेक असतात जर्मनीमध्ये, एक समर इनटेक आणि विंटर इनटेक. अर्थात एका वर्षात 2 वेळा ऍडमिशन होतं. त्यामुळे तुम्ही जर कधी या समर इनटेकसाठी अर्थात जर 2025 मध्ये समर इनटेक होणार आहे त्यासाठी जात असाल तर तुमच्यासाठी हा अपडेट अत्यंत आवश्यक असणार आहे. तसेच जे विंटर 2024 साठी जात आहात तर त्यांच्यासाठी काय अपडेट आहे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्हाला जर्मनीतील शिक्षणासंदर्भात काहीही अपडेट जाणून घ्यायचे असतील तर निक्षालाने अनेक व्हॉट्सअप ग्रुप्स किंवा फेसबुक ग्रुप, टेलिग्राम ग्रुप क्रिएट केले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या ब्लॉक अकाउंटसाठी देखील एक व्हॉट्सअप ग्रुप बघायला मिळेल. जर तुम्ही तुमच्या बॅचलरसाठी जात असाल तर त्यासाठी देखील एक व्हॉट्सअप ग्रुप आहे. त्यानंतर एक फेसबुक ग्रुप देखील आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जर्मनीतील शिक्षणासंदर्भात सगळे अपडेट मिळतील. तसेच एक टेलिग्राम ग्रुप देखील आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमचे जे निक्षाला अपडेट्स देत असेल ते सर्व अपडेट्स तुम्हाला मिळतील. तसेच आमचं इंस्टाग्राम पेज देखील आहे ज्यावरती तुम्हाला फॉलो करून अपडेट्स मिळत राहतील. सो तुम्ही या सर्व ग्रुप्सला जॉईन करून घ्या आणि कंटिन्युअसली अपडेट्स मिळवत राहा. चला तर मग पॉईंटवरती येऊयात. ब्लॉक्ड अकाउंट. तर मग ब्लॉक्ड अकाउंटमध्ये काय चेंज आहे तर ब्लॉक्ड अकाउंट जे यापूर्वी ज्यासाठी तुम्हाला 11,208 युरोज लागायचे त्यासाठी आता तुम्हाला 11,904 युरोज लागणार आहे. अर्थात ऑलमोस्ट 700 युरोजनी ह्या अमाऊंट इन्क्रीज झालेला आहे. यापूर्वी तुम्हाला हे अमाऊंट एका वर्षासाठी जमा करायला लागायचं जे असायचं 11,208 युरोज आणि तुम्हाला जे मिनिमम विड्रॉ लिमिट होती ती होती 934 युरोजची. परंतु आता मिनिमम विड्रॉ लिमिट झालेली आहे 992 युरोजची, 992 युरोजची आणि जी इन्क्रीजेबल अमाऊंट आहे ती आहे 11,904 युरोज. सो तुम्हाला आता अकाउंट क्रिएट करण्यासाठी 11,904 युरोज लागणार आहेत आणि तुमचं जे मंथली तुम्हाला एक्सपेन्ससाठी अमाऊंट विड्रॉ करता येईल ते असेल 992 युरोज. यामध्ये तुम्ही यापेक्षा कमी देखील अमाऊंट विड्रॉ करू शकता, जे की तुमचं बॅलन्स अमाऊंट असेल ते तुम्ही तुमच्या नेक्स्ट मंथमध्ये किंवा तुमच्या पुढच्या जे एक्सपेन्सेस आहेत त्यासाठी तुम्ही यूज करू शकता. सो अशा प्रकारची ही सिस्टम असते. परंतु हा अपडेट कोणासाठी आवश्यक आहे? हा अपडेट आवश्यक आहे सर्वात जास्त 2025 मध्ये जे समर इनटेकसाठी स्टुडंट जाणार आहेत त्यांच्यासाठी. का? कारण ते जेव्हा हे ऍप्लिकेशन फॉर्म करतील त्यांच्यासाठीच ही अमाऊंट इन्क्रीज झाली आहे. जे आता सध्या विंटर इनटेकसाठी जात आहेत किंवा ज्यांचं ऍप्लिकेशन प्रोसेस जी आहे ती 1 सप्टेंबर पूर्वी झालेली असेल त्यांना हे अमाऊंट भरावं लागणार नाही. त्यांनी जे स्टुडंट ऑलरेडी आहेत, जे स्टुडंटनी विंटर साठी ऍडमिशन घेतलं आहे किंवा घेत आहेत त्या प्रोसेसमध्ये आहेत त्यांना ही अमाऊंट भरावी लागणार नाही. त्यांच्यासाठी ही जी जुनी अमाऊंट होती अर्थात 11,208 युरोज तीच असेल. तसेच रूल्स असतील. त्यांना फक्त जेव्हा तुम्ही ते ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत आहेत त्यावेळी त्यांना एक फॉर्म मिळेल जो की त्यांच्यासाठी त्यांना एक ॲग्रीमेंट फॉर्म असेल किंवा एक अपडेट असेल ज्यामध्ये तुम्हाला ते द्यायचं असेल, तुम्हाला ॲग्री करायचं असेल की तुम्ही विंटर इनटेकसाठी जात आहात 2024च्या आणि तुम्ही 1 सप्टेंबर पूर्वी तुम्ही जात आहात किंवा 1 सप्टेंबर पूर्वी तुमचं प्रोसेस झालंय. सो दॅट्स वाय तुम्ही 11,208 युरोजच्याच प्रोसेससाठी एलिजिबल आहात हे तुम्हाला त्या फॉर्ममध्ये द्यायचं आहे. हा फॉर्म तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनच्या वेळेस मिळेल, तोच तुम्हाला त्या फॉर्मला फिल करून तुम्हाला रिव्हर्ट करायचा आहे. सो इतकं सोपं प्रोसेस आहे जे विंटर इनटेकसाठी जात आहेत. परंतु जे स्टुडंट 2025च्या समर इनटेकसाठी जाणार आहेत किंवा जे स्टुडंट 2024 1 सप्टेंबर किंवा तिथून पुढे त्यानंतर ऍप्लिकेशन फिल करणार आहेत त्यांच्यासाठी हा अपडेट सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की त्यांना हे इन्क्रीजेबल अमाऊंट पे करावं लागणार आहे जे 11,904 युरोज आहेत. यासाठी कसं ब्लॉक अकाउंट क्रिएट करायचं आहे चला मी तुम्हाला ते स्क्रीनवरती दाखवतो. सो तुम्हाला हे अकाउंट क्रिएट करण्यासाठी बेसिकली जो QR कोड दिसतो स्क्रीनवर तो स्कॅन करून त्या लिंकवरती यायचं किंवा तुम्हाला निक्षाला.com जर सर्च करायचं सर्च इंजिनवरती जाऊन आणि निक्षाला.com टाईप करून या वेबसाईटवरती यायचं. निक्षालाच्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला एक्सप्लोर ऑल्सो ऑप्शन दिसेल. या ठिकाणी तुम्हाला एक्सटर्नल लिंक्समध्ये एक्सपॅट्रिओचं ऑप्शन दिसेल. या एक्सपॅट्रिओच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. एक्सपॅट्रिओच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल ज्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट ऑप्शन दिसेल या ठिकाणी गेट युअर व्हॅल्यू पॅकेज. गेट युअर व्हॅल्यू पॅकेजला क्लिक करायचं आहे. गेट युअर व्हॅल्यू पॅकेजला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारलेलं असेल की तुम्ही जर्मनीमध्ये काय करण्यासाठी जात आहात. सो बेसिकली मी फॉर एक्झाम्पल घेतो इथे युनिव्हर्सिटी स्टुडंट्स जातोय मी ॲज अ युनिव्हर्सिटी स्टुडंट तिथे जाणार आहे आणि मास्टर्स करण्यासाठी जातोय.
सो मी ते ऑप्शन सिलेक्ट केलं. त्यानंतर तुम्हाला सेकंड ऑप्शन इथे दिसेल की व्हॉट इज युअर एज ऑन एक्सपेक्टेड डेट ऑफ अरायवल टू जर्मनी. तुमची जी एक्सपेक्टेड डेट आहे तुम्हाला तुमचं जे एज आहे एक्सपेक्टेड डेटला ते टाकायचे तुम्हाला 27 मी इथे सर्च टाकलंय. डू यू हॅव ॲटलिस्ट वन चाइल्ड. इथे जर तुम्हाला असतील तर तुम्हाला येस सिलेक्ट करायचं आहे, नसतील तुम्ही फॅमिलीसोबत नसेल जाणार तुम्हाला सो तर तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे. आणि तुम्हाला जर तुम्ही फॅमिलीसोबत नाही जात आहात तर अर्थात इन्शुरन्सची देखील गरज नाही आहे. पण जर तुम्ही फॅमिलीसोबत जात आहात तर तुम्हाला इथे येस सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला चाइल्ड असेल तर. आणि तुम्हाला फॅमिली इन्शुरन्सची देखील गरज पडेल जर तुम्ही फॅमिलीसोबत जात आहात तर so तुम्ही त्यासाठी देखील येस सिलेक्ट करू शकता. देन तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. अगेन लक्षात ठेवा इन्शुरन्ससाठी येस करायचं आहे बिकॉज तो इन्शुरन्स मॅन्डेटरी आहे. सो इथे तुम्हाला आल्यानंतर दिसेल की आता 992 हे यापूर्वी 934 युरोज होतं. आता ते 992 युरोज तुम्हाला दिसत असेल आणि 11,904 युरोज हे यापूर्वी जे अमाऊंट होतं हे 11,208 युरोज होतं. आता तुम्हाला ते 11,904 युरोज दिसतंय. सो बेसिकली पूर्ण अमाऊंट केल्यानंतर तुम्हाला ते 12,133 युरोज येईल. परंतु त्यामध्ये तुमचं जे कॅशबॅक आहे 69 युरोजचं ते ऍड केल्यानंतर तुम्हाला 12,064 युरोज तुम्हाला पे करायचे आहे. सो 12,064 युरोजमध्ये तुमचं हे अकाउंट क्रिएट होणार आहे. तुम्हाला इथे नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या या पॅकेजमध्ये काय काय आहे ते सगळं तुम्हाला इथे दिलंय. ब्लॉक अकाउंटमध्ये काय काय मिळणार आहे तुम्हाला ते तुम्हाला इथे दिलंय. इन्कम इन्शुरन्स दिलंय, इन्कमिंग इन्शुरन्स दिलंय, त्यानंतर तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स दिलंय, त्यानंतर तुम्हाला फ्री इंटरनॅशनल स्टुडंट आयडेंटिटी कार्ड देखील इथे प्रोव्हाइड केले जात आहे. सो बेसिकली इथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली. ही सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित रीड केल्यानंतर या दोन ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या ॲग्री करायच्या. ॲग्री अँड अप्लायवरती क्लिक करायचे. ॲग्री अँड अप्लायवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची आणखीन काही इन्फॉर्मेशन फिल करायची ज्यामध्ये तुम्हाला इथे तुमचं जे काही नाव असेल ते टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल मी डमी इन्फॉर्मेशन फिल करतो. सो मी निक माझं नाव इथे टाकतोय आणि वट एव्हर इट इज तुम्हाला जे तुमचं नाव असेल ओरिजिनल नाव ते टाकायचं आहे. तुम्हाला तुमचं इथे बघा पुढे तुम्हाला नंबर सिलेक्ट करायचा आहे जो काही इंडियाचा असेल 91. सो इंडिया 91 तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. तुमचा जो काही मोबाईल नंबर असेल तो तुम्हाला इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर. डमी इन्फॉर्मेशन मी इथे फिल करतो ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला जी आहे ती ओरिजिनल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे त्यामुळे तुम्ही इथे ओरिजिनलच इन्फॉर्मेशन फिल करा. डेट ऑफ बर्थ जी काय असेल ती मी इथे टाकतोय. फॉर एक्झाम्पल 23 जॅन 1998. बर्थ ऑफ प्लेस जो कुठला बर्थ ऑफ प्लेस असेल तुमचा तो तुम्हाला टाकायचा आहे. कंट्री ऑफ बर्थ अर्थात इंडिया आहे तर इंडिया टाकणार. सो नॅशनॅलिटी अगेन तुम्ही इंडियन असाल तर तुम्हाला इंडिया टाकायची आहे. रादर तुमची जी कुठली नॅशनॅलिटी असेल ती तुम्हाला फिल करायची आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला तुमचा ईमेल ॲड्रेस फिल करायचा आहे जो कुठला आहे तो. मी डमी फिल करतोय ही गोष्ट लक्षात घ्या. कन्फर्म युअर ईमेल ॲड्रेस म्हटलंय. वॉट एव्हर इट इज. सो इथे इन्व्हिटेशन कोड दिसतोय बघा तुम्हाला निशाला 101. इथे नेक्स्ट करायचं आहे तुम्हाला ही इन्फॉर्मेशन फिल करण्यानंतर. सो मी नेक्स्ट करतोय. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला इथे बघा पुढे आणखीन काही इन्फॉर्मेशन फिल करायला लागेल ज्यामध्ये तुम्हाला विचारलंय डू यू ऑलरेडी हॅव अ जर्मन ॲड्रेस. नो जर तुमचा नसेल तर तुम्हाला नो सिलेक्ट करायचं आहे आणि जर असेल तर तुम्हाला येस सिलेक्ट करायचं आहे. नो सिलेक्ट केल्यानंतर तुमचा जो करंट ॲड्रेस आहे अर्थात जो भारतातला ॲड्रेस असेल तो तुम्ही इथे टाकू शकता. सो वट एव्हर इट इज मी एक डमी ॲड्रेस फिल करतो. सिटी पुणे टाकतोय मी इथे सध्या. डमी इन्फॉर्मेशन मी फिल करतोय. जर तुमचा रूम नंबर वगैरे काय असेल फ्लॅट नंबर असेल तर तुम्ही इथे टाकू शकता. देन अगेन इंडिया इथे मी कंट्री सिलेक्ट करतोय इंडिया. सो अशा प्रकारे मी इन्फॉर्मेशन फिल करतो. इथे इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर बघा तुम्हाला आणखीन काही इन्फॉर्मेशन विचारली. व्हॉट इज युअर अकॅडमिक बॅकग्राऊंड इन जर्मनी. तुम्हाला आता तुम्ही कुठल्या बॅकग्राऊंडसाठी जात आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. सो बेसिकली विच युनिव्हर्सिटी आर यू व्हिजिटिंग इन जर्मनी. तुम्ही ज्या कुठल्या युनिव्हर्सिटीला व्हिजिट करणार असाल त्या युनिव्हर्सिटी तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. मी मी इथे एक डमी युनिव्हर्सिटी सिलेक्ट करतो म्हणजे जे काय असेल ते. माय युनिव्हर्सिटी इज नॉट इन द लिस्ट देखील ऑप्शन आहे तिथे. सो तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी जर लिस्टमध्ये असेल ते ऑप्शन सिलेक्ट करून तुम्हाला पुढे इथे युनिव्हर्सिटीचं नाव टाकता येईल तुमचं जे काही युनिव्हर्सिटीचं नाव असेल ते. बट मी सध्याच्या कंडिशनला तरी एक युनिव्हर्सिटीचं नाव सिलेक्ट करतो जे आहे ते. नंतर वेअर इज युनिव्हर्सिटी कॅम्पस. तुमचं जे कुठलं कॅम्पस कुठे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर हे तुम्हाला व्हॉट इज युअर मेजर. सो तुमचं जे कुठलं मेजर असणार आहे तुम्ही काय तिथे कशासाठी जात आहात ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. किंवा जर तुम्हाला माहीत नसेल की तुम्ही कशासाठी जातात आय डोंट नो येट
किंवा माय मेजर इज नॉट लिस्टेडचं देखील ऑप्शन आहे. या दोन्हीपैकी देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. व्हॉट इज ऑर वॉज युअर एस्टिमेटेड अरायव्हल डेट इन जर्मनी. सो तुमचं डेट काय असणार आहे, एस्टिमेटेड डेट काय असणार आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे. तर मी सो बेसिकली तुम्ही समर इंटेकसाठी जाणार आहात, तर मी 2025ची सिलेक्ट करतोय डेट. आणि मी ती जॅनमध्ये सिलेक्ट करतो ऑफकोर्स. 2 जॅन मी अशी सिलेक्ट केली आहे. अरायवल डेट इज रिक्वायर्ड, सो मी इथे टाकली अरायवल डेट. अँड अगेन विचारले व्हॉट इज ऑर वॉज युअर एस्टिमेटेड स्टार्ट ऑफ द स्टडीज इन जर्मनी. तुमचे जे स्टार्ट ऑफ द स्टडीज काय असणार आहे, त्याची डेट काय आहे ते विचारलं इथे. सो मी यासाठी देखील Jan 2 सिलेक्ट करतोय. ओके, सो मी सर्व इन्फॉर्मेशन फिल केल्यानंतर मी नेक्स्ट करतोय. वेअर आर यू कमिंग फ्रॉम. इथे तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठून येत आहात. तुम्हाला इथे इंडिया टाकायचं आहे. अगेन नेक्स्ट करा. सो तुमच्या इथे फायनान्शियल इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारलेली आहे, ज्यामध्ये व्हॉट इज युअर सोर्स ऑफ फंड्स विचारलेलं आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचं जे कुठला सोर्स ऑफ फंड असेल तो टाकू शकता तुम्ही इथे. वर्क, सॅलरी, प्रायव्हेट मीन्स अँड ऑल जे काय असेल तुम्ही ते टाकू शकता इथे. तुमचा जो कुठला सोर्स असेल तो, रिटायरमेंट असेल तिथे, रेंट अँड ऑल, सेल्फ एम्प्लॉयमेंट, लायबल, प्रोफेशन जे काय असेल ते तुम्हाला ऑप्शन्स दिले. व्हॉट इज युअर सोर्स ऑफ वेल्थ देखील इथे तुम्हाला दिलंय. सो तुम्ही इथे टाकू शकता. जे काय ऑप्शन्स असतील तुमचे सिलेक्ट करा. आर यू US पर्सन देखील तुम्हाला विचारलंय. सो तुम्ही US पर्सन नाही आहात तर तुम्ही नो सिलेक्ट करणार. त्यानंतर विच कंट्री सर्व्स ॲज युअर प्रायमरी टॅक्स रेसिडेंट, अर्थात इथे इंडिया येणार. सो तुम्ही इथे इंडिया सिलेक्ट करा. देन टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर देखील तुम्हाला इथे विचारलाय. तर तुम्हाला टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर जो काय असेल तो टाकायला लागेल. आणि किंवा जर तुमच्याकडे नसेल तर आय डू नॉट हॅव अ टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर देखील तुम्ही सिलेक्ट करू शकता. बट मी सध्याच्या कंडिशनला एक्झाम्पल म्हणून काहीतरी ते टाकतोय. ठीक आहे, तुम्हाला इथे कंडिशन दिली आहे, ती कंडिशन ऍक्सेप्ट करायची आहे. आणि ती कंडिशन ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्ही नेक्स्ट करू शकता. नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पासपोर्टचा जो हे असेल तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. किंवा तुमच्याकडे इथे ऑप्शन आहे आय वॉन्ट टू अपलोड माय पासपोर्ट लेटर. जर तुमच्याकडे असेल पासपोर्ट, सो तुम्ही पासपोर्ट तुमचा ऑलरेडी अपलोड करू शकता. जर नसेल, नंतर येणार असेल, किंवा तुम्हाला ते नंतर अपलोड करायचं असेल तर तुम्ही ते नंतर देखील अपलोड करू शकता. सो मी ते ऑप्शन सिलेक्ट केले आणि पुढे गेलोय. इथे तुम्हाला फॅन्टॅस्टिक, यू आर डन. इथे बेसिकली तुमचं अकाउंटसाठी जे कुठल्या बेसिक इन्फॉर्मेशन, जे बेसिक गोष्टी होत्या अप्लाय करण्यासाठी, त्या सर्व गोष्टी आता तुम्ही पूर्ण केल्या आहे. आणि तुम्हाला फक्त या इथे काही टर्म्स अँड कंडिशन्स दिल्या आहेत. सो तुम्हाला इथे यातल्या ज्या कुठल्या गोष्टी असतील, तुम्हाला आय वॉन्ट टू कन्क्लूड द व्हॅल्यू पॅकेज, आय वॉन्ट टू ओपन अ ब्लॉक अकाउंट विथ द एक्सपॅट व्ह्यू अँड आयऑन, ह्या गोष्टी तुम्हाला सिलेक्ट करायच्या इथे. आणि या गोष्टी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचंय. खाली आल्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड सबमिटचं ऑप्शन इथे दिसेल. हे कन्फर्म अँड सबमिटच्या ऑप्शनला तुम्ही क्लिक करा. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या ब्लॉक अकाउंटसाठी जे इम्पॉर्टंट गोष्टी होत्या, ज्या कुठल्या गोष्टी होत्या, तुम्ही ते प्रोसेस पूर्ण करून तुम्ही तुमच्या ब्लॉक अकाउंटसाठी जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट केलेलं असेल. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं ब्लॉक अकाउंट क्रिएट करू शकता. अगदी सिम्पल प्रोसेस आहे. लक्षात ठेवा, या प्रोसेसमधली प्रत्येक गोष्ट नीट फॉलो करा. सो आणि तुमची जी सगळी इन्फॉर्मेशन असेल ती बरोबर फिल करा. जर तुमच्याकडे कुठल्या गोष्टी नसतील तर त्या आल्यानंतर, त्या प्रोव्हाइड झाल्यानंतर फिल करा. सो अशा प्रकारे तुम्ही तुमचं ब्लॉक अकाउंट क्रिएट करू शकता. सो अशा प्रकारे तुम्हाला हे तुमचं ब्लॉक अकाउंट जे आहे ते इनक्रिजिबल अमाऊंट सोबत क्रिएट करायचं आहे. अगेन मी तुम्हाला सांगतो की हे केवळ त्यांच्यासाठी आहे जे 1 सप्टेंबर 2024 नंतर ऍप्लिकेशन देणार आहेत, किंवा जे समर इनटेक 2025 साठी जाणार आहेत त्यांच्यासाठी हा मोस्टली अपडेट इम्पॉर्टंट आहे. त्यांना हे जे इनक्रिजिबल अमाऊंट आहे ते पे करावं लागणार आहे. जे विंटर इनटेकसाठी जात आहेत 2024च्या, त्यांचं ऍप्लिकेशन जर 1 सप्टेंबर पूर्वीच झालं असेल तर त्यांच्यासाठी हे नाही आहे. त्यांना जे जुनं अमाऊंट होतं, अर्थात 11,208 युरोजचं, तेच पे करायला लागणार आहे. त्यामुळे हा अपडेट तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ही गोष्ट नीट लक्षात घ्या. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.